रामकृष्ण हरी. जय गो माता जय गोपाल. मी श्रीराम महाराज इनामकी नाथाची वाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आणि ही आपली श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा, की ज्या गोशाळेमध्ये साधारण एक 1.25-200च्या आसपास गोवंश आहे. वृद्ध गायी, आजारी गायी, आजारी बैल, म्हातारे बैल, अशा पद्धतीने आपण या गोशाळेमध्ये या अशक्त गायींचा सांभाळ करतो. साधारण 8 वर्षापूर्वी आपण ही श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा स्थापन केली. आणि गोशाळेबद्दल, गायींबद्दल असणारं अज्ञान यामुळं बऱ्यापैकी पूर्ण आर्थिक भार हा माझ्यावरच आहे. आणि 8 वर्षापासून तुम्ही पार पाडतोय. आणि या कालावधीमध्ये गोशाळेवर माझ्यावर असं भरपूर कर्ज झालं. तर हा व्हिडिओ बनवण्यामागं कारण असं आहे की जो कर्जाचा बोजा गोशाळेवर माझ्यावर झालता, त्यासाठी आपण ही गोशाळेची असणारी जागा, आपल्याच परिसरात असणारा सुधीर मुरलीधर आवळे याच्याकडे ही जागा गहाण ठेवली आणि काही रक्कम घेतली. आपण स्वतः त्याच्याकडे गेलो, जागा गहाण ठेवून रक्कम घेतली. एक ठराविक काळ गेल्यानंतर आपण त्यांचा व्यवहार पूर्ण केला. त्यामध्ये केडगावचे असणारे आमचे मित्र हरिभक्तपरायण सुभाष महाराज निंबाळकर असतील, हरिभक्तपरायण प्रतापराव देशमुख, अशा प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हा व्यवहार पूर्ण केला. आणि ही जमीन पलटून घ्यायच्या आधी पूर्ण रक्कम आपण त्या माणसाची देऊन टाकली. आणि कागद पलटी करायच्या वेळेस आपल्याला कळलं की याच्यावर अजून 2.5 लाखाचं कर्ज त्यांनी काढलेलं आहे. तर ते कर्ज स्वतः मी जाऊन पिंपळगावमध्ये सोसायटीच्या असणाऱ्या कर्मचाऱ्याकडे भरून टाकलं. कागद झाला आणि कागद होताना काही रक्कम व्हाईट स्वरूपात मिळते. हा कागद करताना आपल्याच गोशाळेचे हितचिंतक आहेत माझे मित्र, त्यांना मी तो कागद करून दिला. आणि तो कागद करताना व्हाईट स्वरूपामध्ये जी रक्कम मिळते त्याचा पुन्हा चेक, त्याच्या नावावर जमीन असल्यामुळे त्याच्या नावावर निघाला 12 लाखाचा. तर 12 लाख रुपयाचा चेक त्याच्या नावावर निघाला होता, व्यवहार मिटला होता. आणि जमा झाल्यानंतर हे पैसे आपल्याला परत गोशाळेला तो देऊन टाकेल असं तो म्हणाला. साधारण आता 4-5 महिने झाले, कागद झालेला, त्याला पैसे मिळालेले. आणि आपण ज्यावेळेस त्याला मागणी केली की ते जादाचे 12 लाख रुपये जे आलेले आहेत तर ती रक्कम देऊन टाका, तर आता पूर्णपणे त्या माणसाने सांगितलं आहे की या पैशाशी गोशाळेचा आणि आपला वैयक्तिक काही संबंध नाही. दिसताना व्यवहार हा कायदेशीर त्याच्या बाजूने दिसतो, पण असणारी ही पूर्ण रक्कम या गायींच्या चाऱ्याची होती. आणि मागल्या बाजूला तुम्ही पहा की साधारण एक 10-12 लाख रुपये किमतीचा आपण गोशाळेसाठी नवीन शेड बनवतो आहे. पूर्ण गायी अशक्त आणि आजारी आहेत, त्यांना निवाऱ्याची गरज आहे, दर्जेदार चाऱ्याची गरज आहे. आणि यासाठी ती आपण रक्कम मागं ठेवली होती. आता तो त्या रकमेला नाही म्हटलेला आहे. आपल्याला वेळेवर मदत केल्यामुळं आपण त्याला साधारण गोशाळेच्या पलीकडच्या बाजूने, की ज्या रस्त्याची किंमत होणार नाही एवढ्या किमतीचा रस्ता 4 मालकांना विचारून मी त्याला 0 रुपयामध्ये दिलेला आहे, फुकटमध्ये दिलेला आहे. त्या रस्त्याची किंमत आपले न दिलेले 12 लाख, त्याचे भरलेले आपण 2.5 लाख, असं 14.5 लाख रुपयाचा विषय. आणि ही रक्कम द्यायला नकार केल्यानंतर गोशाळेचे पैसे आहेत, गोशाळेची रक्कम आहे, आणि एवढी रक्कम बुडती या विचाराने थोडी मनाला चिड आली. आणि असा हिंसक विचार मनात आला की बाबा गायीचं पैसे खातोय तर याला काय आपण सोडायचं नाही, काहीतरी शासन करायचं. पण काही ज्येष्ठ मंडळींना सल्ला विचारला तर त्यांनी सांगितलं की थोडं पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार करून पाहू. त्या पद्धतीने थोडं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा विषय सांगितला. तिथं कल्पनेपेक्षा जास्तच सहकार्य मिळलं. आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्या कर्मचाऱ्यांनी ते पाहून परत स्टेशनला जायची काय आपली इच्छा राहिली नाही. भविष्यात इतर लोकांशी त्यांनी अशा पद्धतीने व्यवहार करू नये अशी त्यांना विनंती आहे. आणि हा विषय ज्यावेळेस आमच्या वडिलांना कळला, माझ्या गुरुवर्य मंडळींना कळला की गोशाळेची एवढी रक्कम अशा स्वरूपामध्ये या माणसाने हडपली, तर याला काहीतरी आपण शासन करू. तर आमच्या गुरुवर्यांचं एक सांगणं आलं, आपण सेवक आहे आणि सेवक हा नेहमी दीन असावा, त्याच्याकडे अहंकार नसावा, त्याच्याकडे कुणाला शासन देण्याची त्याची मानसिकता नसावी. त्यांनी एकच मुद्दा सांगितला,
आपण सेवा करायची, शासन करणारा भगवान परमात्मा आहे. आणि वडिलांची इच्छा, गुरुवर्यांची इच्छा किंवा त्यांनी दिलेला आदेश यानुसार आपल्या गोशाळेची जी 14.5 लाखाची फसवणूक झाली, अशी फसवणूक इतरांची होऊ नये. कारण शास्त्र असं सांगतं, गायी खाणारा जितका घातक आहे, जितका पतित आहे, जितका नीच आहे, तेवढाच नीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त नीच गायीचं धन खाणार आहे. आणि गुरुवर्यांनी सांगितलं की अशा नीच माणसाची भावना ज्या पैशात गुंतलेली आहे, अशा नीच माणसाचा स्पर्श ज्या धनाला झालेला आहे, मला सांगितलं गोमाता सर्व समर्थ आहे. आता त्यांनी देण्याची जरी इच्छा प्रगट केली तरी भविष्यामध्ये त्या धनाला स्पर्श करू नका. करता गर्विता भगवान परमात्मा आहे, ती गोमाता आहे. आजपर्यंत तिने चालवलं, इथून पुढेही ती चालवं. आपण काही चालू शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये हे धन किंवा हा पैसा परत मिळावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला नाही. फक्त माझं सांगणं असं आहे की अशी फसवणूक कोणत्याही माणसाने, कोणत्या गोशाळेचीही करू नये आणि एखाद्या गरीब माणसाची करू नये. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की सुधीर मुरलीधर आवाळे यांनी जी आपली फसवणूक केलेली आहे, केलेल्या फसवणुकीसाठी भविष्यामध्ये आमच्या गोशाळेकडून, आमच्या गोसेवक परिवाराकडून त्याला कसलाही त्रास होणार नाही. म्हणजे त्यांनीही निश्चिंत राहावा की त्यांनी जरी आमचं धन बुडवलं आहे, आपल्या गोशाळेचा पैसा बुडवला आहे, म्हणून त्याला काय आमच्याकडून वैयक्तिक कसलाही त्रास होणार नाही. आणि ब्रह्मादिक देवतांनासुद्धा गाईचा घास, गाईचं धन पचवणं अशक्य आहे. तर या सामान्य माणसाला तर ते काय पचणार आहे. आमचे गुरुवर्यसुद्धा सांगतात, तुम्ही ऐका ही गोष्ट. शासक में यदि गो सेवा की, गोरक्षा की भावना है तो प्रजा कैसी है? अधिकारी गाय का अन्न खा रहे हैं, भूसा खा रहे हैं, और जो संस्थाएं बनाकर बैठे वो लोग भी खा रहे हैं. अरे भाई, कहां जाओगे? किस नरक में जाओगे? अग्नि के समान तेजस्वी पुरुष भी गाय का अंश पचा नहीं सकते हैं. अग्नि के समान तेजस्वी पुरुष. ठाकुर सेवा से बचा हुआ धन गो सेवा में लग जाएगा, ब्राह्मणों की सेवा से बचा हुआ धन गो सेवा में लग जाएगा, दीन दुखियों की सेवा से बचा हुआ धन गो सेवा में लग जाएगा. पर गो सेवा का धन गो सेवा में ही लगना चाहिए.